सन्माननीय आदरणीय खासदार अमोलजी कोल्हे साहेब. जय शिवराय. आजच्या राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातल्या या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष, माझे मार्गदर्शक आणि महाराष्ट्रातलं निष्ठा, स्वाभिमान आणि लढवय्येपणा याचं मूर्तिमंत प्रतीक असणारे आपले नेते नामदार जयंतरावजी पाटील साहेब, या विभागाचे खासदार, माझे लोकसभेतले सहकारी लोकनेते निलेशजी लंके, माजी मंत्री आमदार प्राजक्तजी तनपुरे, या जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके, अंकुशअण्णा काकडे, ज्यांनी मगाशी मार्गदर्शन केले ते कराळे गुरुजी, महबूबाई शेख, सुनीलजी गव्हाणे, पंडितजी कांबळे, संदीपजी वरपे, बाळासाहेबजी असतील, सीतारामजी काकडे असतील, मच्छिंद्रजी सोनवणे असतील, सुनीलजी अडसुरे असतील, रामेश्वरजी निमसे असतील, रोहिदाजी कर्डिले असतील, अभिजितजी ससाने असतील, आमच्या उषाताई तनपुरे असतील, उपस्थित सगळेच व्यासपीठावरील आजी माजी पदाधिकारी, मान्यवर, पत्रकार बांधव आणि आपण सगळेच. खरं तर मला अशी वाटलं होतं की मी शिवस्वराज्य यात्रेच्या सभेला येतो, पण प्राजक्त दादा हा जोश, हा उत्साह आणि येतानाच्या रॅलीमध्ये राहुरी वासियांच्या चेहऱ्यावर त्यांच्या डोळ्यातले जे हावभाव होते ते पाहिल्यानंतर खात्री पटली की ही तुमच्या विजयाची नांदी आताच मिळतीये. हे बघ, नेते जे सांगतात ते ऐकावं लागतंय. त्यात आमचे निलेश लंके लय भारी आहेत, त्यांनी आधीच सांगितले. त्यामुळे आता तुमची घोषणा प्राजक्त दादा 50,000 लीडचा वादा. त्यामुळे एवढं तर तुम्हाला तो करावा लागेल. म्हणजे इथं जागा पुरलेली नाहीये आणि मनापासून तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करायचं लोकसभेतल्या निकालासाठी. कारण गेली 2-2.5 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीनं ढवळलं गेलं होतं, या पद्धतीनं असं वाटत होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करणारे या महाराष्ट्रामध्ये, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमान, तत्व, निष्ठा, मूल्य याला महत्व दिलं. म्हणजे विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यापेक्षा अनेक मोठी राज्य निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यापेक्षा आकारानं मोठी असलेली, संपत्तीनं मोठी असलेली अनेक राज्य निर्माण झाली. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं नाव घेतलं तर आजही ऊर अभिमानाने भरून येतो. याचं कारण म्हणजे महाराजांचं राज्य फक्त राज्य नव्हतं, त्या राज्याला नैतिक अधिष्ठान होतं, त्या राज्यामध्ये नीतिमत्तेला चाड होती, स्वाभिमानाला किंमत होती. आणि अशा महाराष्ट्रामध्ये आपण जे चित्र बघितलं ते बघितलं की आजपर्यंत कळलं होतं अंगावरचा कपडा विकत घेता येतो, पायातली चप्पल विकत घेता येते, आमदार आणि मंत्री सुद्धा विकत घेतले जातात. हे या महाराष्ट्रानं गेल्या 2.5 वर्षात पाहिलं. 50 खोके आठवतंय ना? 50 खोके एकदम ओके ही जेव्हा घोषणा येते तेव्हा प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसाच्या काळजावर चरे पडतात. ते चरे अशासाठी पडतात की आम्ही ज्यांना विश्वासानं मतदान केलं होतं, आम्ही ज्यांना एका विचारधारेसाठी मतदान केलं होतं, केवळ पैशाच्या मोहापायी किंवा कुठल्या तरी कारवाईच्या मोहापायी जर माणसं आपली निष्ठा बदलत असतील, नेते आणि लोकप्रतिनिधी आपली भावना बदलत असतील, तर जे भावना बदलतात अशा लोकांना महाराष्ट्राच्या राजकारणात थारा नाही. हे आता महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलं पाहिजे. आणि म्हणून तुमचं कौतुक करायचं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्या देशाचं महाराष्ट्राकडे लक्ष लागलं होतं की महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता ही 50 खोक्यात विकली जाणार की महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता ही ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआयच्या कारवायांसमोर गुडघे टेकणार. म्हणून सगळा देश नजरा लावून बसला होता लोकसभा निवडणुकीकडे. आणि या मतदारसंघात तर लढत मोठी अटीतटीची होती. भल्या भल्यांना वाटत होतं प्रचंड साधन संपत्ती, प्रचंड पैसा, प्रचंड संस्था अशा सगळ्या एका बाजूला होत्या आणि सर्वसामान्य जनता दुसऱ्या बाजूला होती. तुम्ही विजय मिळवून दिलात. तो निलेशजी लंके साहेबांना सर्वसामान्य कुटुंबातला माणूस,
सर्वसामान्य कुटुंबातला माणूस हा देशाच्या संसदेत जाऊ शकतो हे तुम्ही दाखवून दिलं म्हणून तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि हे तुमचं अभिनंदन करत असताना दुसऱ्या एका गोष्टीसाठी खास अभिनंदन करतो तुमचं. कारण महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये 80 विधानसभा मतदारसंघ अशा अडचणीत सापडले की आतापर्यंत अनेक ठिकाणी त्या मतदारसंघातले कार्यकर्ते, त्या मतदारसंघातले त्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या लोकप्रतिनिधींच्या, त्यांच्या आमदारांच्या नावापुढे लिहित होते दमदार आमदार. असे 80 विधानसभा मतदारसंघ आहेत ज्यांचे कार्यकर्ते आमदारांच्या नावापुढे लिहित होते दमदार आमदार. आता दमदार लिहायचं की गद्दार लिहायचं हेच कार्यकर्त्यांना कळण्याचं झालं. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन यासाठी आहे की तुमच्या मतदारसंघातला आमदार कुठल्याही प्रलोभनाला बळी पडला नाही, कुठल्याही दबावासमोर झुकला नाही. तुमचा प्राजक्तदादा स्वाभिमानानं तत्वाच्या, निष्ठेच्या आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या बाजूने उभा राहिला. यासाठी तुमचं अभिनंदन करायचं. बाकी सगळ्या मुद्द्यांवर सगळेजण बोलले, पण महाराष्ट्राची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर, जेमतेम 1.5-2 महिन्यावर आली असेल. देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात आलेत, पण देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात आलेत. माननीय गृहमंत्री अमितभाई शहा यांचं मी या व्यासपीठावरून मनापासून आभार मानतो. त्याला कारण तसं, माननीय गृहमंत्र्यांचा आभार यासाठी मानायचंय की माननीय गृहमंत्र्यांनी एवढ्या लवकर महाराष्ट्रात एंट्री मारून हे दाखवून दिलं का महाराष्ट्रातले दादा, भाई आणि भाऊ यांच्याच्यानं काय जुळना, म्हणून आता दिल्लीतल्या भाईला आल्या वाचून करमाना. आणि आल्या आल्या काय सांगितलं मान्य अमितभाई शहांनी? मान्य अमितभाई शहांचं भाषण बारकाईने ऐका बरं का. हे मान्य अमितभाई शहांचं भाषण जे आहे ते बारकाईने जर ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल. माननीय केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहांनी सांगितलं की जर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचे पक्ष फोडा. म्हणजे काय झालं? म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींनी पोहे केली होती, त्या पोह्यात मीठ टाकलं होतं, आणि जर तुम्ही तिला सांगितलं का आणखी मीठ टाक, तर याचा अर्थ काय होतोय? आधीचं मीठ काय जुळलं ना, आधीचं झालंय ते आळणी झाले म्हणून आता मीठ लागतंय. आणि त्यामुळे आधीचे 40 आमदार, आधीचे नेते, गेलेले मुख्यमंत्री, गेलेले उपमुख्यमंत्री यांच्याच्यानी महाराष्ट्र काय जिंकता येईना याची अप्रत्यक्ष कबुली कुणी दिली? तर भारतीय जनता पक्षाचे 2 नंबरचे नेते अमितभाई शहा यांनी दिली. म्हणजे अमितभाई शहांनी काय सांगितलं तर महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणार, ही काळ्या दगडावरची रेग आहे, ही गोष्ट अमितभाई शहांनी कबूल केली. कारण तसंच भाऊ, संध्याकाळी आत्ताशी 8 वाजलेत, अजून चंद्रोदय व्हायचा आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, टेन्शन काहीच घेऊ नका. दादा सगळ्या गोष्टीपर्यंत येतो ना. दादा दुधाला भाव या विषयावर मी येतो. माझी आपल्याला विनंती दादा, उत्साह असतोय पण लई ताकद लावली ना का गडबड होती. ताकद लावूनच सभेला, तुमची हीच ताकद मला विधानसभेला दिसू द्या, एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो. कारण महाराष्ट्राची जर परिस्थिती आपण बारकाईने बघितली तर ही महाराष्ट्राची परिस्थिती मान्य अमितभाई शहाने का सांगावं लागलं तर आज महाराष्ट्राचे गृहमंत्रीच महाराष्ट्रात सुरक्षित नाहीत. माझे पोलीस बांधव इथं असतील,
माझ्या पोलीस बांधवांना ही गोष्ट ठाऊक आहे, माझ्या पत्रकार बांधवांना माहिती आहे, जर गृहमंत्र्यांचंच मंत्रालयातल्या ऑफिसमध्ये इतर कोणी घुसून तोडफोड करत असेल तर गृहमंत्रीच सुरक्षित नाहीत, तर अशा गृहमंत्र्यांवर महाराष्ट्राने विश्वास कसा ठेवायचा? ज्या माननीय गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यामध्ये एकीकडे लाडका देवा भाऊ म्हणून पोस्टर लागतात, पण माननीय गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यामध्ये गेल्या 240 दिवसात जर 213 बलात्काराच्या घटना घडत असतील तर अशा गृहमंत्र्यांना आपण कार्यक्षम कसं म्हणायचं? ज्या गृहमंत्र्यांच्या शहरामध्ये नागपूरमध्ये टेबलावर बसून पोलीस पत्ते खेळत असल्याचे व्हिडिओ समोर येत असतील तर माननीय गृहमंत्र्यांना नेमकं झालंय काय हा प्रश्न येतो. बरं, एकीकडे माननीय गृहमंत्र्यांची ही परिस्थिती, गुलाबी जॅकेटवाल्यांविषयी मी काय फारसं बोलणार नाही, असं म्हणू नये, त्यांची अवस्था तिकडच बिकट झाली राव. एवढं सगळं केलं. आधीचं नाटक बघितलं सगळ्यांनी? कोण कोण होते नाटक बघायला? नाटक सुरुवातीपासून कोणी बघितलं? म्हणजे उपस्थिती कमी होती. नंतर आले का तुम्ही? नाटक आधी होऊन गेलं होतं. हा, इकडे सभा सुरू व्हायच्या आधी स्टेजवर एक नाटक झालं, ते कोणी कोणी पाहिलं? हा, म्हणजे ज्यांनी नाटक बघितलं त्यांना गुलाबी जॅकेट काय ते व्यवस्थित कळलं. त्यामुळे त्याच्यावर जास्त बोलायची आता गरज नाही, कारण आता ज्या एवढा खटाटोप करून सत्तेच्या जवळ जात असण्याचा प्रयत्न करत असताना आज जर जागा वाटपाचा फॉर्म्युला जो माध्यमातले आमचे पत्रकार बांधव समोर देतात तो 160-80 म्हणजे 160 जागा भारतीय जनता पक्षाला, 80 जागा शिंदे गटाच्या शिवसेनेला आणि गुलाबी जॅकेटवाल्यांची बोळवण जेमतेम 40 जागांवर केली जाते. त्यांच्याविषयी काय बोलायचं? पण माननीय मुख्यमंत्री महोदय खरं तर आज नगर जिल्ह्यात आहेत. मला प्राजक्तदादा बऱ्याच बसेस सुद्धा जाताना दिसले. माननीय मुख्यमंत्री नगर जिल्ह्यात आहेत आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचा मागे मी इलेक्ट्रॉनिक माध्यमावर एक व्हिडिओ बघितला. माझ्या लाडक्या बहिणीचा सन्मान करायला आलेले राज्याचे मुख्यमंत्री, ज्या महाराष्ट्राला मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्वाचा बेजोड असा वसा आणि वारसा लाभलेला आहे. कारण तिथं मातृत्वाचा वसा आणि वारसा लाभलाय तो राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा लाभलाय, कर्तृत्वाचा वसा आणि वारसा लाभलाय तो क्रांतीज्योती सावित्रीमाई फुल्यांचा लाभलाय आणि नेतृत्वाचा वसा आणि वारसा लाभलाय तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा लाभलाय. पण अशा महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनींना या पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्यासपीठावरून मात्र विचारतात, आले पैसे? आले आले आले? बघितला व्हिडिओ सगळ्यांनी? मुख्यमंत्री असे स्टेजवर फिरत फिरत विचारतात, आले का पैसे? आले का पैसे? आले आले आले? कदाचित तेव्हा माझ्या भगिनी म्हणत असतील, तुम्ही काय तुमच्या खिशातून दिले दिले दिले? माझ्या भावानं मतितार्थ समजून घ्या. इथं आता माझा हा भाऊ सांगत होता दुधाच्या भावाचा विषय. म्हणजे लाडक्या बहिणींना पैसे देत असताना आमची या योजनेला कुठेही विरोध नाही, पण लाडक्या बहिणीला 1500 रुपये देत असताना आमची बहीण म्हणते तेवढं दाजीच्या सोयाबीनला आणि दुधाला भाव द्यायचं बी बघा. दुधाला भाव किती आता? 22. गुजरातच्या शेतकऱ्याच्या दुधाला भाव किती भाऊ? 40. तुमच्या दुधाला भाव किती? 25. लिटर मागं नुकसान किती? 15 रुपयाचं. दिवसाला किती लिटर दूध घालताय? 50 लिटर दिवसाला जर दूध घालत असशील भावा तर दिवसाचं तुझं नुकसान किती झालं? 750 रुपये. म्हणजे महिन्याचं नुकसान किती झालं? किमान 21,000. आणि मग लाडकी बहीण म्हणते तुम्ही विचारता आले आले आले? फक्त 1500 आले, खिशातून आमच्या 21,000 काढून नेले. याचा विचार कधी करणार हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण तुमच्या तोंडावर 1500 रुपये फेकल्यानंतर तुमचं दूध असेल, कांदा असेल, सोयाबीन असेल, या सगळ्याचे भाव पाडण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर भारतीय जनता पक्षाने केलंय. कांद्याला आता भाव चढला, पण जेव्हा तुमच्याकडे कांदा होता तेव्हा कांद्याला भाव मिळत होता 8 आणि 10 रुपयाने कांदा घालत होता महाराष्ट्रातला शेतकरी.
या कांद्याची निर्यात बंदी करण्याचं पाप कोणी केलं असेल तर भारतीय जनता पक्षाने केलं. टमाट्याला भाव चढले तेव्हा नेपाळहून टोमॅटो आयात करून टमाट्याचा भाव पाडण्याचं पाप कोणी केलं तर भारतीय जनता पक्षाने केलं. कपाशीला भाव चढला तेव्हा ऑस्ट्रेलियातून कापूस आयात करून भाव पाडण्याचं पाप कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाने केलं. आणि म्हणून हरियाणातले शेतकरी आता भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांना सुद्धा मतदारसंघात येऊ देत नाहीत. कारण हरियाणातले शेतकरी जेव्हा आंदोलन करत होते तेव्हा हरियाणातल्या शेतकऱ्यांची वाट अडवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं होतं. आणि आता हरियाणातले शेतकरी म्हणतात तुम्ही आमची वाट अडवली, आता तुमची वाट लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तसं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी म्हणावं लागेल तुम्ही आमच्या ताटात माती कालवली, आता तुमच्या राजकीय स्वप्नांना माती दिल्याशिवाय आम्ही काय राहत नाही. ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची भावना असली पाहिजे. आणि म्हणूनच या मतदारसंघात खरं तर फार वेगळं भाग्य आहे. म्हणजे मी 14 साली आलो होतो प्रचाराला, आदरणीय उषाताईंच्या प्रचारासाठी सभेला आलो होतो, 19 साली आलो होतो आणि 24 साली माझी खात्री आहे आता कशाला परत यावं लागतं. उलट तुम्ही अशी ताकद दिली पाहिजे का दादांना आम्ही बाहेर प्रचाराला घेऊन गेलो पाहिजे. कारण मी मगापासून स्टेजवर बघतोय आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांकडे जो पण येतोय तो त्यांना प्रेमाने मामा म्हणतोय. म्हणजे प्रेमाने अख्खा मतदारसंघ जयंत पाटील साहेबांना जर मामा म्हणत असेल तर मामाचं भाच्यावर लक्ष आहे. मग भाच्यानं काम असं केलं पाहिजे का त्याचा मामाला अभिमान वाटला पाहिजे. ही जबाबदारी तुमच्या प्रत्येकाच्या खांद्यावर आहे. आणि म्हणून जाता जाता पुन्हा एकदा सांगतो यंदा प्राजक्त दादा आणि 50,000 लीडचा वादा, एवढी गोष्ट आपण लक्षात ठेवाल. आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.